डोंबिवलीमध्ये बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणातील इमारतींवर आता कारवाई होणार आहे। 65 इमारतींमधील काही इमारतींना केडीएमसीची अंतिम नोटीस देण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये पालिका कारवाईला सुरुवात करणार आहे। डोंबिवलीमध्ये बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणातील इमारतींवर कारवाई होणार आहे। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सुनील, 65 इमारतीमधील काही इमारतींवर कारवाई होणार आहे। किती रहिवासी या ठिकाणी राहतात, त्या रहिवाशांचं काय म्हणणं आहे, प्रशासनाचं काय म्हणणं आहे? विशाली, अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये डोंबिवलीत चर्चा आलेल्या रेरा घोटाळ्यामधील 65 इमारतींना पालिकेने ज्या वेळेला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोटीस बजावली त्यावेळेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते व या इमारतींना स्थगिती मिळाली होती। मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा महानगरपालिका ज्या आहे त्या या सगळ्याच इमारतींना पुन्हा एकदा अंतिम नोटीस बजावून कारवाई करणार आहेत। आणि आज 11 वाजता जे आहे डोंबिवली आयरेगाव परिसरामध्ये समर्थ अपार्टमेंट आहे, जी 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 60 कुटुंब या इमारतीमध्ये राहतात आणि आज 11 वाजेच्या नंतर त्या इमारतीवरती कारवाई करण्यात येणार आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर सर्वच कुटुंबांनी आम्ही मेहनत करून या ठिकाणी आमचं घर घेतलं आहे। त्याचबरोबर पालिकेचा विद्युत पुरवठा असेल किंवा नळ जोडणी असेल, या सगळ्या बिल आतापर्यंत आम्ही भरतोय। मग ही इमारत अनधिकृत कशी घोषित झाली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की कुठल्याच प्रकारची कारवाई होणार नाही। मात्र आता पुन्हा ही कारवाई का असे म्हणत या ठिकाणी आंदोलन पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे। आज सकाळपासूनच आपण पाहायला गेलं तर पोलीस यंत्रणा असतील की पालिका यंत्रणा असेल। ठीक, नक्कीच। धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।